आई आज काय स्पेशल करायला सा? काय काय केसूनबाई काय करायला सा? ये चाकवत, भोळी, पालक 3 भाज्या मिक्स आहेत. 3 भाज्या मिक्स करून त्याचा गरगाट करणार आहे. आमटी त्याला गरगाट म्हणतात. मग हे काय भाजीचा गरगाट. टोमॅटो घालायचा, वाटाणा घालायचा, मिरची घालायची वल्ली मिक्स आणि मिक्स सगळं शिजवून घ्यायचं. धुवून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं. कुकर मध्ये टाकायला का? 3 शिट्ट्या द्यायच्या. मग याला फोडणी मारायची. फोडणी कशाची मारायची? जिरं, मोहरी, हा कढीपत्ता. आणि या मिरच्या का ठेवल्यात? मिरच्या हे गरगाट आणि वल्ली मिरची तळून घ्यायची. ही मिरची तळून घ्यायची मसाला घालून. आणि गरगाटीच्या भाजी बरोबर या आणि भाकरीवर मिरची मसाला घातलेली खायची. लसूण मोठा मोठा ठेचून घ्यायचा. तेल टाकलं का पातेल्यात? तेल टाकलं. आता हिंग टाकायचं. सगळ्यात हिंग वापरता तुम्ही? जिरं, मोहरी. जिरं मोहरी मला लय आवडते. जिरं मोहरीचा जास्त वापर करायचा. आता आपण शिजवून घेतलेली सर्व भाज्या लसूण टाकायचं. आता आपण मिक्स करणार आहोत. इथं कढीपत्ता, लसूण टाकलेला आहे. जरा गॅस बारीक केला ठेवते. सरपल किती नाही करतो. हे काय? लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट तेलात टाकायचं. हळद, सोपी आहे रेसिपी. कोथिंबीर, सगळ्या भाज्या काय? किती मिनिटं उकळायचं हे? आता हे 10 मिनिटं उकळायचं म्हणजे त्याला चव चांगली येते. याचा अर्क उतरायला पाहिजे भाज्यांचा. तर स्वच्छ कुकर आणि धुवून त्यात घेतलंय पाणी. छान दिसाले की. किती मिनिटं उकळायचं आता? 10 मिनिटं उकळायचं. चवीपुरतं मीठ. मिरची तळून घेणार आहे काय तुम्ही? मिरची तळून घ्यायची. त्यासाठी स्वच्छ मिरच्या धुतलेल्या आहेत आणि मिरचीला असे चाकूने काप करत आहेत. सगळ्या मिरच्या अशा करून घेणार. त्यामध्ये काय काय भरायचं? धना पावडर, जिरा पावडर, ठेचलेला लसूण सगळ्यात भरायचा. मस्तपैकी तळायच्या. काय टाकलं का? लसूण टाकायचं. हळद टाकायची. आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. धना पावडर टाकायचं. जिरा पावडर. झाले तयार. झाले तयार.
सगळं आता मिक्स करून घ्यायचं. सगळं आता मिक्स करून घ्यायचं. वास छान आला, मस्त वास आला. गरमागरम भाकरी एक मिरची घ्यायची. हां गरमागरम ठेचा. मस्त झालं. तर आपले गरम गरम सर्व भाज्यांचे गरगट तयार झालेले आहे आणि त्याच्यासोबत तळलेली मिरचीसुद्धा खूप छान लागत आहे आणि मिरचीसोबत चपाती. आजचा बेत तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.